ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पाणीदार गावाला पाण्याच्या झळा, पन्हाळा पायथ्याशी राक्षी गावाला पाणी टंचाईचे चटके, महिलांची पाण्यासाठी वणवण। पन्हाळा तालुक्यातील राक्षी गावाला भीषण पाणी टंचाई भासत आहे। एकेकाळी पाणीदार म्हणून ओळख असलेल्या या गावातील भूगर्भातील पाणी पातळी खालावल्याने येथील लोकांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे। येथील लोकसंख्या 2,500च्या आसपास असून लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे। 1 महिन्यापासून पाणी प्रश्न भेडसावत आहे। पावनगड पायथ्याशी राक्षी गाव वसले असून पावनगड उत्तरावर राक्षी गावात खडकाळ भागात कूपनलिका खुदाई करेल त्या ठिकाणी हमखास मुबलक पाणी लागते। आज अखेर ग्रामपंचायतीने या गावात 6 ठिकाणी कूपनलिका खुदाई करून गावास मुबलक पाणी पुरवठा केला आहे। सध्या पाणी पातळी खालावल्याने ग्रामपंचायतीच्या सर्व कूपनलिका बंद पडल्या आहेत। तसेच येथील लोकांनी देखील सर्रास खाजगी कूपनलिका खुदाई केली असून शेतीला पाणी देऊन भाजीपाला पिके घेतली। सध्या खाजगी कूपनलिकांचे देखील पाणी आटलं आहे। भूगर्भातील मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपसा होऊन भूगर्भातील पाणी पातळी अत्यंत खालावली। परिणामी कूपनलिकांना पाणी नसल्याने गावकऱ्यांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावं लागत आहे। जनावरांना तसेच कपडे धुण्यासाठी पाणी प्रश्न फारच गंभीर झाला आहे। जनावरांच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना 10 दिशा फिरावं लागत आहे। तसेच धुण्यासाठी देखील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। येथील सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब युवराज पाटील यांनी पिण्यासाठी पाणी दररोज 1 टँकर मोफत वाटप करत आहेत। टँकरला पाण्यासाठी ग्रामस्थ महिलांची झुंबड उडत आहे। या मोफत टँकरद्वारे पाणी गावकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी शासनाने ठोस पाण्याचे नियोजन व्हावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे। महानकरी न्यूजसाठी रामकाशीत, पन्हाळा।